दरम्यान कोर्टामध्ये दोन्ही बाजूकडून नेमका काय युक्तिवाद झाला तेही आपण पाहूया। अक्षयच्या वकिलांचा युक्तिवाद। अक्षय शिंदेला कारागृहात नेताना तसाच घटनेच्या वेळी नेतानाचं सीसीटीव्ही सुरक्षित ठेवावे। अक्षय पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता, तसंच बंदूक हिसकावून घेण्याची त्याची शारीरिक क्षमता नव्हती। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या करण्यात आली। न्यायालयानं समिती गठीत करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अक्षयच्या वकिलांची मागणी। सरकारी वकिलांचा युक्तिवाद। या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे, त्याची स्वतंत्र चौकशी सुरू झाली। आरोपीच्या पत्नीनं बोईसर येथे दिलेल्या तक्रारीनुसार तिथे गुन्हा नोंदवला होता। त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं। कोर्टाच्या परवानगीनं या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती। त्यासाठीच त्याला नेलं जात होतं। त्या दरम्यान आरोपी शांत बसला होता। तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती, सरकारी वकिलांची माहिती। पुढची जी हिअरिंग आहे ती 3 ऑक्टोबरला आहे। 3 ऑक्टोबरला आहे ती hearing। काय होईल त्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की त्या हिअरिंगच्या आधीच सरकार याच्यामध्ये गुन्हा दाखल करून, कारण की सरकारकडे उत्तरच नाहीयेत। हा क्लिअर क्लोड बेडेड मर्डर आहे। रेकॉर्डवरतून दिसतंय की 4 पोलीसवाल्यांच्या गराड्यामध्ये तो एक व्यक्ती काढून फायर करू शकत नाही। इट्स नॉट पॉसिबल।